मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीने अनेक भाग जन्माला घातले, पण 20व्या शतकाच्या उत्तरार्धात सांगली, सातारा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत एक असा रॉबिनहूड जन्माला आला, ज्याच्या नावाने तिथल्या जुलमी सावकारांची, गुंडांची आणि बायाबापड्यांवर अत्याचार करणाऱ्यांची पाचावर धारण बसायची. डोक्यावर पांढरे फेटे बांधलेले, अंगात पांढरा नेहरू शर्ट आणि हातात 2 नळीची बंदूक घेऊन जेव्हा हा 6 फुटी माणूस एखाद्या वाघासारखा उसाच्या फडातून बाहेर यायचा, तेव्हा गरिबांना छातीत हत्तीचं बळ मिळायचं आणि जुलमी व्यवस्थेची पळता भुई थोडी व्हायची. जो गरिबाला नडला त्याला बापूंनी तोडला. आडल्या नडल्याच्या मागे गरिबांच्या आणि शोषित स्त्रियांच्या पाठीशी ढाल म्हणून उभं राहायचं हे एकमेव तत्त्व या माणसाने आयुष्यभर जपलं. कायद्याच्या भाषेत ते एक फरारी गुन्हेगार आणि दरोडेखोर होते, पण पश्चिम महाराष्ट्रातील लाखो गरिबांच्या हृदयात ते एक रॉबिनहूड आणि न्यायाचा देव होते. नक्की कोण होते बापू विरू वाटेगावकर? एक सामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस थेट हातात बंदूक घेऊन जंगलात आणि उसाच्या फडात का राहू लागला? त्यांनी सावकारशाही कशी मोडून काढली आणि आजही महाराष्ट्राच्या लोकमानसात त्यांच्या नावाचा दरारा आणि आदर का कायम आहे? बापू विरू वाटेगावकर यांच्या आयुष्याची ही थरारक आणि ऐतिहासिक गोष्ट आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मी प्रियांका आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. किल्लारी किंवा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या परिसरात एका सामान्य आणि गरीब शेतकरी कुटुंबात बापू विरू वाटेगावकर यांचा जन्म झाला. सुरुवातीचे आयुष्य अत्यंत साधे होते. शेती करणे आणि आपले कुटुंब सांभाळणे हाच त्यांचा नित्यक्रम होता. बापू हे स्वभावाने अत्यंत शांत, देवधर्मी आणि कुणाच्या अध्यात्मामध्यात असणारे माणूस होते. परंतु त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला एका मोठ्या रोगाने ग्रासले होते. ते रोग म्हणजे जुलमी सावकारी. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणे, पैशांच्या बदल्यात त्यांच्या घरातील महिलांवर अत्याचार करणे आणि गरिबांना जनावरांसारखे वागवणे हा तिथल्या स्थानिक सावकारांचा धंदा झाला होता. बापू विरू वाटेगावकर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही जेव्हा या सावकारी अन्याय आणि अत्याचाराला घाला पडला, तेव्हा त्यांचा संयम सुटला. जेव्हा कायद्याने आणि सिस्टीमने त्यांना न्याय दिला नाही, तेव्हा एका रात्रीत या शांत माणसाने हातात शस्त्र उचलले आणि तिथूनच सुरुवात झाली एका अशा पर्वाची, ज्याने महाराष्ट्राचा गुन्हेगारी आणि सामाजिक इतिहास बदलून टाकला. बापू विरू वाटेगावकर हे केवळ स्वतःच्याच अन्यायाचा बदला घेऊन शांत बसले नाहीत. त्यांनी स्वतः जंगलात आणि उसाच्या फडात झोकून दिले आणि तिथून आपली समांतर न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांची ही बंडखोरी आणि सावकारांना दिलेले आव्हान खालील 4 प्रमुख कारणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. पहिले कारण म्हणजे सावकारशाहीचे समूळ उच्चाटन. त्या काळात सावकार शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे आणि व्याजाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या त्यांचे शोषण करायचे. बापू विरू यांनी अशा अनेक जुलमी सावकारांना भर चौकात गाठले. शेतकऱ्यांच्या जमिनीचे खोटे दस्तावेज आणि रोखे यांनी स्वतःच्या हाताने जाळून टाकले. इथून पुढे जर कोणत्याही गरिबांची जमिनी बळकावली तर गाठ माझ्या बंदुकीशी आहे, हा त्यांचा एकच इशारा सावकारांचे धाबे दणाणून सोडण्यासाठी पुरेसा होता. दुसरं कारण म्हणजे स्त्रियांच्या आबरूंचे रक्षण. ग्रामीण भागात अनेकदा गरीब पोरीला सासरचे लोक नांदवत नसत. हुंड्यासाठी छळ केला जायचा किंवा गावातील गुंड बाया बापड्यांवर वाकडी नजर टाकायचे. अशा वेळी बापूंना निरोप गेला की बापू आपल्या सहकाऱ्यांसह उसाच्या फडातून प्रकट व्हायचे. जे सासरचे लोक आपल्या पोरीला छळायचे त्यांना बापूंनी आपल्या पद्धतीने माणसात आणले. बापूंचा दरारा इतका होता की केवळ बापूंचा निरोप गेला तरी अनेक पोरींचा संसार पुन्हा सुखाने सुरू व्हायचा. तिसरं कारण म्हणजे गरिबांच्या हक्कांचे रॉबिनहूड. बापूंनी सावकार आणि श्रीमंतांना लुटले, पण त्या पैशातून त्यांनी कधी स्वतःचे घर किंवा संपत्ती कमावली नाही. तो सर्व पैसा ते गरिबांची लग्न लावण्यासाठी, आजारी लोकांच्या उपचारासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरायचे. त्यामुळेच पोलीस जेव्हा बापूंना पकडण्यासाठी गावागावात फिरायचे, तेव्हा अख्खे गाव पोलिसांना चुकीची माहिती देऊन बापूंना लपवून ठेवायचे. गरिबांचे हे अभेद्य कवच बापूंच्या पाठीशी होते. चौथं कारण म्हणजे पोलिसांना 25 वर्षे हुलकावणी दिली. बापू विरू वाटेगावकर हे तब्बल 25 ते 30 वर्ष पोलिसांना गुंगारा देत जंगलात आणि उसाच्या फडात राहिले. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलीस त्यांच्या मागे होते. पण बापूंचे नेटवर्क आणि स्थानिक जनतेचे त्यांच्यावरील प्रेम इतके अथांग होते की पोलीस कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. बापू विरू वाटेगावकर त्यांच्या आयुष्यातील बंडखोरी आणि नंतरचे त्यांचे समाजकारण या 2 भिन्न बाजू आपण खालील तक्त्यावरून स्पष्टपणे समजून घेऊ शकतो. फरारी आणि बंडखोरीचा काळ. हातात बंदूक घेऊन सावकार, गुंड आणि जुलमी प्रवृत्तीचा थरारक खात्मा करणे.
पश्चिम महाराष्ट्रातील जुलमी सावकारी आणि गुंडशाहीला पूर्णपणे खीळ बसली. गरिबांना आधार मिळाला. न्यायाचे स्वरूप. कायद्याला डावलून स्वतःची समांतर तत्काळ न्याय देणारी व्यवस्था राबवणे. कोर्ट कचेऱ्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या गरिबांना तात्काळ न्याय आणि हक्क मिळाले. शरणगमन आणि नंतरचे आयुष्य. वयाच्या एका टप्प्यावर स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. जेलची शिक्षा भोगली. समाजात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी शस्त्राचा त्याग केला आणि कायद्याचा आदर केला. उत्तरार्धातील समाजकारण. जेलमधून सुटल्यानंतर मरेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार केला. तरुण पिढीला गुन्हेगारीच्या मार्गापासून परावृत्त करण्याचे आणि सुसंस्कृत बनवण्याचे मोठे कार्य केले. वयाच्या आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर बापूंना असे जाणवले की हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. त्यांनी तत्कालीन सरकार आणि पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केले. कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. त्यांनी हसत हसत आपली शिक्षा भोगली. जेलमधून सुटून आल्यानंतर बापूंचे एक नवीन रूप महाराष्ट्राने पाहिले. ज्या हाताने एकेकाळी बंदूक चालवली होती त्याच हातांमध्ये त्यांनी समाज सुधारणेची पताका घेतली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून तरुणांना व्यसनमुक्तीचे आवाहन केले. हुंडाबंदीच्या विरोधात प्रचार केला आणि गावागावातून भांडणे मिटवून सलोखा निर्माण केला. 2018मध्ये वयाच्या 96व्या वर्षी या क्रांतीसूर्याचा अंत झाला. पण त्यांचा इतिहास आजही अजरामर आहे. बापू वीरू वाटेगावकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर एका विशिष्ट कालखंडात अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला सामान्य माणसाचा आक्रोश होते. त्यांनी कायदा हातात घेतला हे जरी कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असले तरी ज्या व्यवस्थेने गरिबांना उघड्यावर पाडले होते त्या व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन त्यांनी न्यायाचा दिवा जिवंत ठेवला हे नाकारता येत नाही. म्हणूनच आजही जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात ऊसाची शेतं डोलू लागतात तेव्हा तिथल्या कष्टकऱ्याला बापू वीरू वाटेगावकर यांच्या बंदुकीचा तो निर्भय आवाज आठवल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला बापू वीरू वाटेगावकर यांच्या थरारक आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल काय वाटते? आजच्या काळातही ग्रामीण भागात अशा नेतृत्वाची गरज आहे का? तुमची प्रामाणिक मते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि महाराष्ट्राच्या अशाच ज्वलंत इतिहासाच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.